समर्थ अकॅडमी भंडारा। हाय फ्रेंड्स, नमस्कार। समर्थ अकॅडमी भंडारामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई पदासाठी अंतिम कट ऑफ काय लागू शकतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्या समोर येत राहतील। त्याचबरोबर आपण जे पुढे PDF रँक वाईज तयार केलेली ही PDF आपलं टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथं मी लवकरच टाकतो, ज्याची लिंक पिन कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या। तिथं मी इतरही जिल्ह्याचे अपडेट्स, लेखी परीक्षेबाबतची माहिती, निवड याद्या, पोलीस भरतीचे अपडेट्स या सर्व गोष्टी तिथं तुम्हाला पाहायला मिळतील। चला व्हिडिओला सुरुवात करूयात। तर हे तुमच्यासमोर जी ॲड आहे ही असणारी नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई पदासाठीची ॲड आहे। एकूण जागा 210 आहेत। SC 19, ST 24, VJA 10, NTB 9, NTC 7, NTD ला एकही नाही, SBC 4, OBC 71, SEBC 23, EWS 14, ओपनसाठी 29 अशा म्हणून टोटल 210 जागा आहेत। या 210 जागासाठी लगभग असणारं 2454 लोकांनी पेपर दिलेला आहे। मी इथं जे लिस्ट आहे तीच दाखवून देतो तुम्हाला, इथं पाहून घ्या। 2454 असणारे उमेदवार यांनी असणारे या ठिकाणी पेपर दिलेला आहे। याच्यापैकी पास किती झालेत? पास म्हणजे काय, ज्यांना 40 किंवा 40पेक्षा जास्त मार्क मिळालेत असे विद्यार्थी किती आहेत ते पहिले पाहून घ्या या ठिकाणी। तर 1966 विद्यार्थी या ठिकाणी पेपरमध्ये क्वालिफाय झालेत। बाकीचे असणारे यांना किती मार्क त्या ठिकाणी ग्राउंडला असतील तरी ते अंतिम कट ऑफसाठी विचारात येणार नाहीत। तर आता बघा, याच्यामध्ये ही आपण रँक वाईज PDF तयार केलं आहे। याच्यामध्ये 90+ म्हणजे 90 म्हणजे 91च्या वर मार्क घेणारे तुम्हाला या ठिकाणी 9 विद्यार्थी दिसतात। त्याच्यानंतर 90 किंवा 90पेक्षा जास्त घेणारे 24 विद्यार्थी या ठिकाणी। त्याच्यानंतर बघा 89 गुण असणारे किंवा 89+ असणारे इथं तुम्हाला 43 विद्यार्थी पाहायला मिळतात। त्याच्यानंतर पुढं 88 गुण घेणारे 87। मी एकंदरीत 210 नंबरपर्यंत जातो, डायरेक्ट असं होत नाही, पण 210 नंबर दाखवतो तुम्हाला। बघा 210 नंबरला या ठिकाणी 83 गुण असणारे विद्यार्थी आहे। आलं लक्षात? तर आता कट ऑफ कसा लागेल ते सांगतो। हे जे वरचे लोक आहेत की नाही, ओपन कॅटेगरीमध्ये जागा लगभग असणाऱ्या 10 ते 12 होऊ शकतात। कशावरून? तर त्या ठिकाणी अंशकालीन पदवीधरची भेटू शकते आणि माजी सैनिकाची एखादी भेटली तर भेटू शकते। या हिशोबानं या सर्वांचे मी असणारे ग्राउंडचे मार्क पाहिजेत। फक्त याच्यातले जे या ठिकाणचे इथपर्यंतचे याच्यातले जे लोक आहेत की नाही, फक्त 2-3 लोक जे आहेत यांना असणारे 40पेक्षा कमी मार्क आहेत, बाकी सगळे 40+ वाले आहेत। म्हणजे कोणाला 47, कोणाला 43, कोणाला 45। म्हणजे जो ओपन जनरलचा कट ऑफ असेल ना तो तुम्हाला 132+ पाहायला मिळेल। ओपन जनरलचा कट ऑफ किती लागेल? 132। 132च्या खाली येणार नाही, ते पण मी विदाऊट NCC सांगतो। कदाचित याच्यापैकी अजून समजा कोणाची NCC राहिली तर याच्यामध्ये 1-2 मार्क अजून वाढतील। आलं का लक्षात? तर ओपन जनरलचा जो कट ऑफ आहे तो 132 लागेल। मग ओपन मुलींचा काय, तर 90+ मध्ये मला मुली जास्त दिसल्यात। इथं ये बघा, ह्या 2 मुली इथं दिसतात। त्याच्यानंतर इकडं वर असणारा मला एकही मुलगी भेटलेली नाही। 90 मध्ये किंवा 90+ मार्क घेणाऱ्या 2 मुली आहेत। इकडं मग तुम्हाला खाली सापडतात या ठिकाणी, इथं बघा इकडं आहेत 3-4 असणाऱ्या मुली आहेत। तर या ठिकाणी मुलींचा काय कट ऑफ लागू शकतो ओपनचा, तर ओपन फिमेलचा कट ऑफ मे बी, म्हणजे याच्यामध्ये बघा या ठिकाणी यांचे मी ग्राउंडचे मार्क तपासत बसलेलं नाही आहे। तर 9 जागा आहेत लगभग या ठिकाणी मुलींना ओपन कॅटेगरीमध्ये, आणि त्या हिशोबानं यांचा कट ऑफ लगभग 125च्या आसपास राहील असा, म्हणजे या असणाऱ्या मार्क लिस्टवरून मला वाटत आहे, अंदाज काढत आहे मी। त्याच्यानंतर मग इतर कॅटेगरीचं काय, तर OBC कॅटेगरीला इथं भरपूर जागा आहेत। तर OBC कॅटेगरीचा कट ऑफ जो आहे, जसं आता बघा 132 या ठिकाणी ओपनचा लागणार 132+, तर याच्यामध्ये 3 मार्काची घट मे बी या ठिकाणी 129 पर्यंत असणारा OBC कॅटेगरीचा कट ऑफ लागू शकतो। मे बी म्हटलं मी, कारण एक्झॅक्ट असणार तर मॅचिंग मला इथं त्या ठिकाणी यांनी जी लिस्ट मैदानी चाचणीची टाकली होती ती फोटो काढून टाकली होती। मी ट्राय केला, समजा आपल्याकडे जी लिस्ट उपलब्ध होती, पण मॅचिंगला खूप वेळ जात होता, त्याच्यामुळं या ठिकाणी एक अंदाज मी तुमच्यासमोर सांगत आहे। तर OBCसाठी किती 129 या ठिकाणी चांगलं असणारं होऊ शकतं की सिलेक्शन होऊ शकतं। आणि 130+ असाल आणि तुम्ही कोणत्याही कॅटेगरीचे असाल फक्त ओपन सोडून, तर तुमचा या ठिकाणी सिलेक्शन होण्याचे हाय चान्सेस आहेत 130+ असाल तर सेफ स्कोर। आणि मुलींना म्हणतो तुम्ही 125+ असाल
तर तुमचे चान्सेस खूप म्हणजे खूप जास्त आहेत की तुम्ही असणारे सिलेक्ट होणारच. तर इतर कॅटेगरीचं काय, जसं SC असेल किंवा ST असेल, आता या ओपनचा 132+ लागतोय, तर हे सगळे जे आहेत की नाही, जेवढे कॅटेगरी आहेत या सर्व कॅटेगरी 120+ तुम्हाला पाहायला मिळतील. कोणतीच कॅटेगरी 120च्या खाली येईल असं मला वाटत नाही. त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं होतं की 83 मार्कापर्यंत, 83 मार्कवाले 210 नंबरपर्यंत आहेत, त्याच्या खाली पण आहेत. आणि मी ऑन ॲव्हरेज ग्राउंडचे मार्क 37 जरी पकडले समजा तरी 120 होतात. 120वरच कॅटेगरी लागेल का प्रत्येक? नाही, काही कॅटेगरी कदाचित EWS कॅटेगरी वगैरे खाली येतील. बाकी सर्व कॅटेगरी 120च्या वर असतील असं मला वाटतंय, कारण हे जे मार्क लिस्ट मी पाहिलेली आहे रँक वाईज, त्याच्यानुसार मी हा सगळा अंदाज काढलेला आहे. तर एक्झॅक्ट कट ऑफ जर समजा त्यांनी एकत्र गुणाची यादी अशी अपलोड केली एडिट करता येण्यासारखी, तर नक्कीच मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येतो. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचा बेल आयकॉन मारा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्यासमोर येत राहतील. ही PDF टेलिग्राम चॅनलवर टाकतो, लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद, टेक केअर.